आज आपण बनवणार आहोत भरपूर लेयर असलेला लसूण लच्छा पराठा, म्हणजे लसूण फ्लेवरचा लच्छा पराठा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेली आहे, साधारणतः 3 वाटी मैदा आहे। आता आपल्याला या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याबरोबरच बेकिंग पावडर टाकायचं आहे, थोडासा अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी। त्यानंतर मी इथे तेल टाकत आहे, बघू शकता नॉर्मल तेल आहे हा। 3 ते 4 चमच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला भिजवायचं आहे। तर पोळ्यांसाठी पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं नरम भिजवायचं आहे, म्हणजे थोडंसं सॉफ्ट। तर याच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, एका वेळेस खूप सारं पाणी टाकू नका। काही वेळानंतर बघू शकता आता आपण हा मैदा भिजवून घेतलेला आहे। आता याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी। एक ओली रुमाल किंवा ओला कापड घ्या आणि त्याने झाकून ठेवा 15 मिनिटं। त्याचबरोबर आता आपण इथे म्हणजे लसूण फ्लेवरचा बनवणार आहोत, तर त्यासाठी बघा मी इथे लसूण बारीक कापून घेतलेली आहे, थोडंसं कोथिंबीर बारीक कापलेला घेतलेली आहे आणि ती मी लाल मिरच्या वाढलेल्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। तेल घ्यायचं आहे, तर इथे ना मी 3 ते 4 चमच तेल घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे तिन्ही साहित्य मी ते टाकत आहे, बघू शकता तुम्ही। मी आहे ना हे मिरची कटरमध्ये बारीक कट करून घेतलेली आहे, लसूण आणि मिरची। तर या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मैद्याला 15 मिनिटं होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता आता 15 मिनिटं झालेलं आहे आणि हा मैदा छान असा म्हणजे तयार झालेला आहे आता पराठा बनवण्यासाठी। बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट झालेला आहे, याला एकदा असं मळून घ्यायचं आहे। मी हाताला तेल लावून घेतलेली होती आणि बघू शकता छान असं मळून घेतलेली आहे। आता ना आपल्याला या मैद्याचे सारखे भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेवढा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा। तर त्यासाठी ना मी याचे 3 सारखे भाग करून घेणार आहे, म्हणजे 3 पराठे बनवणार आहे। तर 3 पराठे बनवण्यासाठी 3 गोळे बनवायला मी इथे सारखे 3 भाग करून घेतलेली आहे या मैद्याच्या, म्हणजे भिजवलेल्या मैद्याचे। तर बघू शकता आता गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला याची पोळी लाटायची आहे। तर मी इथे आता कोरपाट घेत आहे आणि कोरपाटावर आता आपण पोळी लाटून घेऊया। आणि पोळी ना अगदी पातळ लाटायची आहे, जाड अजिबात ठेवायची नाही आहे। जेवढी पातळ होऊ शकते तेवढी पातळ लाटायची आहे, म्हणजे लेयर छान येणार। तर बघू शकता या प्रकारे छान अशी आपण एक पातळ पोळी लाटून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता मैद्याची छान अशी एक पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला या पोळीचा पराठा तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्याला काय करायचं, जे आपण लसूण कोथिंबीर आणि मिरची तेलात भिजवून ठेवलेली होती ती इथे लावून घ्यायची आहे, म्हणजे या पोळीवर पसरवून घ्यायचं आहे। बघू शकता तर मी इथे ब्रश घेतलेली आहे, ब्रशच्या मदतीने सहजासहज हे छान अशी स्प्रेड करता येते पोळीवर। बघू शकता तुम्ही, शक्यतो तेल कमीच टाका, फक्त लसूण कोथिंबीर आणि मिरच्या टाका। बघू शकता या प्रकारे, नाहीतर तेल बाहेर निघून जाणार पोळीच्या, तरी थोडंफार तेल बाहेर निघणारच। तर बघू शकता आता पूर्ण पोळीला आपण लावून घेतलेला आहे। आता बघा या प्रकारे फोल्ड करायचं आहे, बघा झिगझॅग पद्धतीमध्ये असं फोल्ड करायचं आहे। बघू शकता तुम्ही, बघा या प्रकारे छान असं झिगझॅग पद्धतीमध्ये आता आपल्याला छान असं फोल्ड करत न्यायचं आहे। तर बघा या प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे। आता याला खिचायचं आहे, म्हणजे असं लांब करायचं आहे। बघा या प्रकारे जेवढं लांब होते तेवढं लांब करायचं आहे आणि त्यानंतर मग रोल करायचं आहे, म्हणजे गुंडाळून घ्यायचं आहे। बघा या प्रकारे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तसं करा, म्हणजे तुमचा पराठा लच्छा पराठा अगदी परफेक्ट होणार। आणि त्यानंतर हा शेवटचा टोक असं खालती चिपकवून द्यायचा आहे। आणि बघा आता हा एक गोळा लच्छा पराठा बनवण्यासाठी तयार झालेला आहे। याच प्रकारे आता आपण तिन्ही करून घेऊया। तिन्ही गोळे करून घेतलेले आहेत, बघा किती मस्त दिसतात बघायला असेच। आता ना आपण यांना लाटून घेऊया,
म्हणजे याचा पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर कोरपाटावरच मी घेतलेली आहे. आधी मी अशीच लाटून घेत आहे, म्हणजे पीठ वगैरे काही लावत नाही, थोडंसंच लाटून घेत आहे कारण याच्यामध्ये तेल आहे भरपूर. तर बघू शकता मी ना इथे तेलाचा वापर केलेली आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता. तूप माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी तेलाचाच वापर केलेली आहे. आता ना मी पीठ लावून लाटून घेत आहे. म्हणजे आधी थोडंसं असंच लाटून घेतलं पीठ न लावता आणि त्यानंतर आता पीठ लावून, पीठ म्हणजे हा मैदाच आहे, मैदा लावून लाटून घेत आहे. तर आता आपल्याला ना हा पराठा अगदी पातळ नाही करायचे, थोडंसं जाडच ठेवायचा आहे. म्हणजे लेयर छान निघणार आणि छान असा फ्लफी आणि आतमधून सॉफ्ट होणार, बाहेरून क्रिस्पी होणार. तर त्यासाठी थोडंसं जाडच ठेवायचं आहे हा. आणि आता एकीकडे तावा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला या ताव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता. मी इथे तेलाचाच वापर करते आहे कारण तूप माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. आता आपल्याला इथे हा पराठा टाकायचा आहे. तावा छान असं गरम होऊ द्यायचा आहे आणि स्लो मीडियम गॅसवरच आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे. असं अलटत पलटत राहायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि दोन्ही बाजूने ना तेल लावून घ्यायचं आहे एकदा परत. तर बघू शकता तूप असेल तर तूप लावून घ्या. तर तेल मी आता दोन्ही बाजूने छान असं लावून घेत आहे आणि पलटून घेत आहे. बघू शकता आता या दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घेऊया. आणि याच प्रकारे स्लो ते मीडियम गॅसवर अलटून पलटून दोन्ही बाजूने या पराठ्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे छान असं. काही वेळानंतर बघू शकता एका बाजूने बघा छान असा हा क्रिस्पी व्हायला लागलेला आहे. आता आपण याला अलटून पलटून दोन्ही बाजूने याच प्रकारे क्रिस्पी होतपर्यंत शिजवून घेऊया. काही वेळानंतर बघू शकता आता हा पराठा दोन्ही बाजूने छान असा क्रिस्पी झालेला आहे. आणि लेयर बघा तुम्हाला दिसूनच येत असणार लेयर किती छान आलेले आहेत. तर मी आता हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आणि बघा लेयर, पराठा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला याची पूर्णपणे लेयर काढून दाखवते. तर काही वेळानंतर बघू शकता आता हा पराठा थंड झालेला आहे आणि मी बघा तुम्हाला लेयर कसे काढायचे सांगते. या प्रकारे हाताने प्रेस करायचा आणि त्यानंतर सर्व करायचा ताटामध्ये. जर कोणाला तुम्हाला खायला द्यायचं असेल तर बघा किती सुंदर मस्त लेयर दिसतात. छान अशा वरून आहे ना खुसखुशीत झालेला आहे आणि आतमधून छान सॉफ्ट शिजलेला आहे. आणि एक एक परत बघा याची म्हणजे एक एक लेयर अशी अलग निघत आहे. बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट हा लसूण फ्लेवरचा आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे. खूपच चविष्ट लागतो हा लच्छा पराठा. एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.